रवी, तुला माहितीये माझी मैत्रीण वर्षाने 1.5 लाख रुपयाचा फ्रीज घेतलाय. तो आजकाल डबल डोअर मधला ट्रेंड मध्ये आहे ना, तो घेतलाय तिने. मी तुला किती दिवसांपासून सांगते एक मायक्रोवेव्ह घेऊन दे म्हणून मला, पण तू घेतच नाहीयेस. आपला फ्रीज पण बघ किती जुना झालाय. आपण पण आपलं किचन एकदम नवीन बनवूयात, अगदी श्रीमंतांसारखं किचन. शालिनी, तुला तर माहितीये ना की लग्नानंतर मी हा फ्लॅट लोन वरती घेतला होता. आता याचे पण इन्स्टॉलमेंट सुरू आहेत. त्यात घरातला खर्च, माझ्याकडून आता हे नवीन किचन होणं जरा अवघड दिसतंय. तुझ्या मैत्रिणी खूप श्रीमंत आहेत, त्यांना हे सगळं करणं खूप सहज शक्य आहे. पण तू तर मला समजू शकतेस ना. शालिनी रवीचा हात झटकून देते आणि चहाचा ट्रे आणि कप उचलून किचन मध्ये निघून जाते. नशीब माझंच फुटकंय की मी तुझ्या बरोबर लग्न केलं, नाहीतर पप्पांनी तर माझ्यासाठी श्रीमंत मुलांची स्थळं आणली होती. पण मीच वेडी होते ना, तुझ्यावर प्रेम करत बसले आणि तुझ्या बरोबर लव्ह मॅरेज करण्याचा हट्ट धरून बसले. एकतर आधीच माझा जन्म ठीकठाक घरात झालाय, जिथली परिस्थिती अगदी जेमतेमच आहे. प्रत्येक वेळी विचार करून पैसे खर्च करा. शालिनी बडबड करतच होती तेवढ्यात तिची सासू मंदिरातून पूजा करून येते. तिने शालिनीचं बोलणं ऐकलं होतं. शालिनी, अगं एवढं बोलतात का? करतोय ना रवी सगळं, तो एकटा तरी काय काय करेल. दिवसभर मेहनत करत असतो तो. पण तू आहेस की त्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यातल्याच कमजोर गोष्टी त्याला दाखवून देतेस. दाखवून दिल्या तरच काहीतरी करेल. याच्याकडून हे सगळं शक्य नाही होणार. मी माझ्या इच्छा अशा मरू नाही देणार. मी माझी मैत्रीण अल्पनाच्या घरी चाललीये. शालिनी नाराज होऊन आपल्या खोलीत निघून जाते. रवी पण आपल्या ऑफिसमध्ये निघून जातो आणि तिची सासू घरातली दुसरी कामं करू लागली. संध्याकाळी शालिनी आपली मैत्रीण अल्पनाच्या घरी जाते. शालिनी जेव्हा अल्पनाचं किचन बघते तेव्हा ती आश्चर्यचकित होते. अल्पनाचं किचन एकदम आलिशान होतं. तिच्या किचनमध्ये ब्रँडेड किचन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होत्या. शालिनीची मैत्रीण वर्षाही तिथं आलेली होती. अल्पना, तुझं किचन तर खूपच मस्त आहे. माझ्या किचन मध्ये तर हे सगळं नाहीच आहे. तुम्ही हे सगळं कसं काय खरेदी करू शकता? तुझा नवरा पैसे देतो की अजून कोणी? अगं अजून कोण देणार? मग नवराच देतो. आता लग्न केलंय म्हटल्यानंतर एवढा खर्च तर त्यांना करावाच लागणार आहे ना आपल्यासाठी. असं काही नाहीये. माझी नणंद ना, त्यांच्याकडे जरा कमी पैसे आहेत. जो फ्रीज मी घेतला होता तो तिला खूप आवडला होता. तिलाही तसा घ्यायचा होता, पण मग तिने इन्स्टॉलमेंट वर घेतला. तुला हवा असेल तर तू पण इन्स्टॉलमेंट वर घेऊ शकतेस. फक्त थोडे पैसे आधी द्यायला लागतात, मग त्यानंतर तू दर महिन्याला इन्स्टॉलमेंट देत राहा. काय तू खरंच सांगतेस? किती पैसे द्यावे लागतात ते मी माझ्या नंदेला विचारून सांगते तुला. ती तर खूप साऱ्या गोष्टी इन्स्टॉलमेंट वर घेत असते. तिने तर किचन मधल्या सगळ्या वस्तू अशा इन्स्टॉलमेंट वर घेऊनच किचन पूर्ण केलंय. महागडे क्रॉकरी आयटम, इलेक्ट्रॉनिक्स आयटम सुद्धा तिच्या किचन मध्ये तिने ठेवलेले आहेत. शालिनी, एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये हे काय आहे? आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आजकाल ते कपाट्यावाले फ्रीज सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत. मी तोच खरेदी केलाय. 1.5 लाख? अगं पण एवढे पैसे कुठून आणले सुनबाई? अहो आई, 1.5 लाख रुपये एकत्र नाही दिलेले. मी इन्स्टॉलमेंट वर आणलाय तो. 2 वर्षापर्यंत दर महिन्याला त्यांना थोडे थोडे पैसे देत राहायचे आपण. आता मी याला किचन मध्ये एकदम छान पद्धतीने सजवते. मग ह्याच्यात छान छान सामान सुद्धा आणून ठेवत जाईन. त्या दिवसानंतर किचन मधलं प्रत्येक सामान इन्स्टॉलमेंट वर आणण्याची शालिनीने जणू स्वतःला सवयच लावून घेतली. कारण तिला स्वतःचं किचन अगदी श्रीमंतांच्या सारखं बनवायचं होतं. त्यामुळे आज फ्रीज, उद्या मायक्रोवेव्ह ओव्हन, कधी ज्युसर, कधी फूड प्रोसेसर, असं करत करत शालिनीवर आता 8 ते 9 लाखांचं कर्ज झालं होतं. आज परत शालिनीने एक कॉफी मशीन मागवलं होतं, ज्याची किंमत 75,000 होती. तेव्हाच रवी तिथे येतो. कशी वाटली तुम्हाला माझ्या नवीन कॉफी मशीन मधली कॉफी? वर्षा, अजून देऊ? खरंच कॉफी मशीन मधली ही कॉफी खूपच भन्नाट झालीये. आता तुझं किचन तर अगदी श्रीमंतांसारखं झालंय. आता ना तू हे किचन पाडून एक छान मॉड्युलर किचन तयार करून घे. हो, वर्षा अगदी बरोबर बोलतीये. अल्पनाचं किचन तर तू बघितलंस ना? मी पण अल्पनासारखंच किचन बनवलंय. सगळं काही स्टीलचं आणि वुडचे दरवाजे. खूप छान दिसतं तसं. सगळं मॉडर्न स्टाईलचं किचन बनतं. याला सुद्धा तू बनवून, हे पण तू बनवून त्याचे इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देऊ शकतेस. सगळे पैसे एकत्र देण्याची गरज नाहीये तुला. अच्छा, किती लाख लागतील ह्याला? ते तर आता तुझ्यावर डिपेंड आहे की तुला त्याच्यात किती खर्च करायचा आहे ते. तसं 1 लाखापासून 5 लाखापर्यंत आरामात बनून जाईल. हवं असेल तर मी तुझं बोलणं करून देईन. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, ते करून देतात असं इन्स्टॉलमेंट वरती काम. ठीक आहे, मग मी तसा प्लॅन करते. शालिनी, अगं रवी किती वेळ झाला येऊन बसलाय. तो माझ्या खोलीत येऊन बसलाय, जरा काळजीत दिसतोय. अच्छा, बरं ठीक आहे, मी आता जाऊन बघून येते. रवी, काय झालं? आई म्हणत होत्या की तू जरा काळजीत आहेस म्हणून. मग पुढच्या महिन्यापासून मला दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधावी लागेल. तुझी नोकरी गेली?
पण तू तर मला या महिन्यात काही पैसे देणार होतास. म्हणूनच मी तुला सांगत होते सुनबाई, पण तू माझं ऐकतेस कुठं. आपली मोठी माणसं नेहमी म्हणायची आपली चादर बघून पाय पसरावेत. मी विचार केला आहे आई, मी या सगळ्या गोष्टी आता विकून टाकीन. मी जर या सगळ्याचे पैसेच नाही भरू शकणार तर मग या गोष्टी ठेवून करू काय मी. माहित नाही आता रवीची नोकरी कधी लागेल ते, आणि जरी लागली तरी 1 महिन्यानंतर पैसे आले तरी घरात इतर खर्चांसाठीही ते पैसे लागतील. तेवढ्यात तिची मैत्रीण वर्षा आणि स्नेहा तिथे येतात. शालिनी, अगं माझी पर्स इथे राहिली होती, पण तू काही काळजी करू नकोस, तू आमची मैत्रीण आहेस आणि मैत्रिणी तर सुखदुःखात नेहमीच कामी येतात. आम्हीच तुला हे सगळं खरेदी करण्यासाठी उचकवलं होतं आणि तुला या सगळ्यावरचा तोडगा सांगू असंही सांगितलं होतं. खरंच जर हे शक्य होत असेल तर मी तुमच्या दोघींबरोबर काम नक्की सुरू करीन. थँक्यू वर्षा, थँक्यू स्नेहा, तुम्ही दोघी जणी माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहात. शालिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि आपल्या मैत्रिणींमुळे तिला थोडी हिंमतही मिळते. आज शालिनीच्या मैत्रिणींनी तिची साथ दिली आणि हळूहळू शालिनीच्या मेहनतीमुळे ती पैसे जमवून सगळे इन्स्टॉलमेंट पूर्ण करते. त्याबरोबरच घरातल्या आर्थिक परिस्थितीतही खूप सुधारणा होते, कारण आता शालिनी आणि रवी दोघही काम करत होते. ही गोष्ट आहे सुभद्राची. सुभद्रा गावात राहत होती आणि तिचा मुलगा अखिल शहरात राहत होता. तो तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होता. सुभद्राचा मुलगा अखिल अचानकच तिला भेटण्यासाठी शहरातून गावात आला होता. आपल्या मुलाला बघून ती खूप आनंदित झाली आणि मग पुन्हा त्याच तक्रारी सुरू झाल्या ज्या प्रत्येक आईच्या असतात. कसा झालाय रे तुझा चेहरा? किती बारीक झालायस तू? जेवण वेळेवर करत नाहीस का? खूप काम करायला लावतात का ऑफिसवाले? अगं आई, कुठं बारीक झालोय? सगळ्या आयांना असं का वाटतं देव जाणे. सगळ्यांना आपली मुलं अशी बारीकच दिसतात. तुझ्याशी तर या विषयावर बोलायलाच नको. तू पटकन हातपाय धुवून ये, मी तुझ्यासाठी पराठे तयार करते. सुभद्रा किचनमध्ये पराठे करायला जात होती तेवढ्यातच अखिलने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवलं. अगं आई, तू हे सगळं सोड, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. ते ऐकून सुभद्राचे डोळे चमकले आणि आनंदाने तिने त्याला विचारलं, काय बोलायचंय रे? लग्नाविषयी बोलायचंय का? तू तयार असशील तर थांब, मी तुला काहीतरी दाखवते. सुभद्राने सोफ्याजवळच असलेल्या टेबलावरून एक पाकिट घेतलं आणि त्यातले काही मुलींचे फोटो ती अखिलला दाखवू लागली. बघ, सांग बरं यातली तुला कुठली आवडली ते? अखिलने ते फोटो वरचेवर बघितले आणि तो म्हणाला, आई, मला यातली कोणीच पसंत नाहीये. काय बोलतोयस तू? सगळ्या किती सुंदर आहेत, चांगल्या शिकलेल्या पण आहेत. मग त्यानंतर अखिलने जी गोष्ट आपल्या आईला सांगितली ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर अजून जास्त चमक आली. अरे वा, खरंच तू मुलगी बघितलीयस? अरे कोण आहे ती? काय नाव आहे तिचं? कुठे राहते? अगं आई, एका वेळी किती प्रश्न? एवढं बोलून अखिलने आपला मोबाईल काढला आणि आपल्या मोबाईलमधून आकांक्षाचे फोटो त्याने आईला दाखवले. तिचा फोटो बघून सुभद्रा खूप खुश झाली. वा, किती सुंदर आहे माझी सुनबाई. मी खूप खुश आहे बाळा, मी खूप खुश आहे. आकांक्षा आणि अखिलचं लग्न झालं. जेव्हा तो पहिल्यांदा तिला घेऊन घरी आला तेव्हा सुभद्रा त्या दोघांचंही औक्षण करत होती. पण आकांक्षाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. आकांक्षा शहरात राहणारी मॉडर्न विचारांची मुलगी होती. ती सुभद्राला म्हणाली, काय आई, आता हे सगळं कोण करतं? अगं का नाही करत? सगळे तर करतात. लक्ष्मी आहेस तू माझ्या घरातली आणि लक्ष्मीचं स्वागत तर असंच केलं जातं. सुभद्राचं बोलणं ऐकून आकांक्षाने तोंड वाकडं केलं. अखिलला वाटत होतं की आकांक्षाने थोडे दिवस आईबरोबर राहावं, कारण त्याच्या कंपनीवाले त्याला काही दिवस परदेशात पाठवणार होते. आकांक्षानेही कधी गाव पाहिलं नव्हतं, त्यामुळे ती अखिलचं म्हणणं टाळू शकली नाही. ठीक आहे बाबा, पण लवकर ये तू, नाहीतर मला एकटीला इथे कंटाळा येईल. अखिल शहरात जातो. एक दिवस अशीच सकाळची वेळ होती. आकांक्षा आपल्या खोलीमध्ये झोपलेली होती. सुभद्रा घंटी वाजवत पूजा करत होती. घंटीच्या आवाजाने आकांक्षाची झोप डिस्टर्ब झाली. ती रागाने बाहेर आली आणि सुभद्राला म्हणाली, काय आई, सकाळी एवढा आवाज कशाला करताय तुम्ही? असं नाही बोलू सुनबाई, मी पूजा करतीये आणि आता तर सकाळचे 7 वाजलेत. 7 वाजलेत तर मी काय करू? मला काही तुमच्यासारखा लवकर उठायची सवय नाहीये. तुम्ही आता हे सगळं थांबवा आणि मला जरा झोपू देत. सुभद्राला सुनबाईचं हे बोलणं अजिबात पटलं नाही, पण तरीही ती गप्प राहिली आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागली. अरे, ही तर माझी चूक झाली. ती शहरातली पोर आहे, तिथं सगळेजण उशिरापर्यंत जागतात आणि उशिरा उठतात. मला या गोष्टीचा विचार करायला हवा होता. आकांक्षा सगळा वेळ एकतर झोपण्यात घालवायची किंवा मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारण्यात घालवायची. ती सुभद्राची काहीच मदत करत नव्हती. एक दिवस ती फोनवर गप्पा मारत होती आणि सुभद्रा आपल्या बैलांना चारा देत होती. तेव्हा अचानक
अचानक तिच्या बैलाने मोठा हंबरडा फोडला. अरे काय झालं तुला? कशाला एवढ्या मोठ्याने ओरडतोस? मी देतीये ना तुला चारा खायला. हा बरं ठीक आहे, उशीर झाला थोडा. अरे काय करू, आज माझे गुडघे खूप दुखतायत. म्हातारी झालीये ना मी. तिकडे फोनवरती आकांक्षाच्या मैत्रिणीने बैलाच्या हंबरण्याचा आवाज ऐकला आणि ती तिला म्हणाली, अरे क्या बात है आकांक्षा, कुठल्या तबेल्यात वगैरे आहेस की काय तू? हा कसला आवाज येतोय? अगं गाव आहे ना हे, इथे तर गाय आणि बैलांचाच आवाज येणार ना, कुठला डीजे तर वाजणार नाही. बरं ऐक, मी तुला थोड्या वेळातच फोन करते. आकांक्षाने फोन ठेवला आणि सरळ सुभद्राकडे गेली. काय हो आई, तुम्हाला जरा सुद्धा कळत नाही का? अहो मी तिकडे फोनवरती बोलतीये आणि तुमचा हा बैल इकडे ओरडत बसलाय. माझं सगळं नाक कापलं जातं माझ्या मैत्रिणींसमोर. तुम्हाला खूप आनंद होत असेल ना मला असा त्रास देण्यामध्ये? हे सगळं तू काय बोलतीयस सुनबाई? मी तुला कशी काय त्रास देईन? आणि राहिला प्रश्न ह्याच्या हंबरण्याचा, तर त्याला भूक लागली होती म्हणून ओरडत होता. तो आपल्यासारखा बोलू तर शकत नाही ना. जनावर आहे ते जनावर आहे, पण तुम्ही तर नाही ना. कान उघडे ठेवून ऐका. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींबरोबर बोलत असेन तेव्हा तुम्ही याला घेऊन बाहेर जात जा, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. माझं आयुष्य म्हणजे एक नरक झालेलं आहे. सुभद्रा पुन्हा गप्प राहिली. एक दिवस घराबाहेरचं अंगण जेव्हा ती शेणाने सारवत होती तेव्हा आकांक्षा नाकावर हात ठेवून तनतन करत बाहेर आली आणि रागाने ती सुभद्राला म्हणाली, काय आई हे? काय चाललंय तुमचं? सगळ्या घरभर हा घाणेरडा वास पसरलाय. सुनबाई, अगं शेण आहे हे. तुला माहितीये किती पवित्र असतं हे? बाहेरच्या जीव जंतूंना घरात प्रवेश करू देत नाही हे. अरे का तुम्ही माझ्या मागे लागलाय? मला नकोय हे सगळं माझ्या घरात शेण बीण. जेव्हा मी इथून जाईन ना त्यानंतर तुम्ही हे सगळं करत बसा. कुठे आणून सोडून गेला हा अखिल मला देव जाणे. कंपनीवाल्यांनी 2 महिन्याचं त्याचं ट्रेनिंग अजून वाढवलंय. आता 2 महिने अजून हे सगळं झेलायला लागणार मला. सुभद्रा आकांक्षाच्या कुठल्याच बोलण्याचं वाईट वाटून घेत नव्हती. ती तिच्यावर खूप प्रेम करायची. एक दिवस असंच झालं. सुभद्रा आकांक्षाला म्हणाली, सुनबाई, आज काही लोक तुला बघायला येणार आहेत. ते काय, ही लोक लग्नाला आली नव्हती ना म्हणून. अरे मला बघायला येत आहेत? मी काय प्रदर्शनातली वस्तू आहे का मला बघायला यायला? तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा. मला कोणालाही भेटायचं नाहीये. आकांक्षा सतत सुभद्राचा अपमान करायची आणि उलट सुलट तिला बोलत राहायची. पण सुभद्रा आपल्या सुनबाईला काहीच बोलत नव्हती. तिला नेहमी असंच वाटायचं की सुनबाई शहरातली आहे, तिकडची जीवन पद्धती वेगळी आहे आणि त्याला ती बदलू शकणार नाही. एक दिवस सुभद्रा खूप आजारी पडली. तिचा ताप उतरायचं नावच घेत नव्हता. पण आकांक्षाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस आकांक्षा घराच्या टेरेसवर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत मारत आणि आपल्या सासूबद्दल तक्रारी करत होती. फोन ठेवल्यानंतर कसा कोण जाणे तिचा पाय घसरला आणि ती टेरेसवरून खाली पडली. आकांक्षाचा आवाज ऐकून सुभद्रा पळत पळत घराबाहेर आली आणि तिने पाहिलं की आकांक्षा जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. सुनबाई, सुनबाई, अगं हे कसं काय झालं? आकांक्षा रक्तबंबाळ झाली होती. गावापासून हॉस्पिटल 4 किलोमीटर अंतरावर होतं. सुभद्राला कळत नव्हतं की काय करावं ते. तेव्हाच तिला आपल्या बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला. सुप्रियाने ताबडतोब आपली बैलगाडी तयार केली आणि आकांक्षाला त्याच्यात झोपवलं आणि स्वतःच बैलगाडी चालवत हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली. लवकर चल, अजून लवकर चल. माझ्या सुनबाईला लवकरात लवकर दवाखान्यात नेला पाहिजे. दोन्ही बैल अगदी वेगाने धावू लागले. काही वेळातच ते सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आकांक्षाची ती गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी तिला ताबडतोब ऍडमिट केलं आणि तिच्यावर उपचारही सुरू केले. काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले. आता तुमच्या सुनबाईच्या जीवाला धोका नाही. तुम्ही यायला थोडा जरी उशीर केला असतात तर काहीही झालं असतं. जोपर्यंत आकांक्षा हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत सुभद्रा ना रात्री झोपत होती ना दिवसा. ती 24 तास तिच्या जवळ बसून राहायची. तिला हवं नको ते सगळं बघायची. आकांक्षाला सगळं कळालं होतं की सुभद्राने तिला हॉस्पिटलमध्ये कसं आणलं आणि तिची आता काय परिस्थिती आहे. तिला आता तिच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि खूप पश्चात्तापही होत होता. आई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागले, खूप उलटसुलट बोलले तुम्हाला, पण तरीही तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी काय काय केलं. माझ्या या चुकांसाठी मला माफ करा आई. अगं, काही चूक केली नाहीस तू बरी हो, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हाच आकांक्षाला बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला. ती तो आवाज ऐकतच होती. तेवढ्यातच, तुला माहितीये, तू इथं झोपून आहेस तर माझ्या दोन्ही बैलांनी सुद्धा खाणं पिणं सोडून दिलंय. ते हॉस्पिटलच्या बाहेरच उभे राहिलेत. खरं सांगू, ते जर नसते तर मी तुला कशी इथं घेऊन आले असते काय माहित. सुभद्राचं ते बोलणं ऐकून आकांक्षाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ती बाहेर आली आणि दोन्ही बैलांच्या जवळ जाऊन तिने त्यांची माफी मागितली. आकांक्षा आता बदलली होती. तिला आता गाव आवडायला लागलं होतं आणि सुभद्रा तर खूपच जास्त.
बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.